नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण कच्च्या कैरीचे बरेच प्रकार बघितले। तर कच्च्या कैरीचं आपण लोणचं घालू शकतो आणि कँडी बनवू शकतो। त्याचप्रमाणे आपण त्याची पोळी पण बनवू शकतो। तर आपण हा एक प्रकार बनवलेला आहे। हा मुखवास म्हणून पण आपण खाऊ शकतो आणि जर तोंडाला चव नसेल तर तुम्ही हिचा चव वाढण्यासाठी पण उपयोग करू शकता। ही कच्ची कैरी आपण मसाला लावलेली आहे आणि अगदी मस्त चटपटीत तयार होते। तर ही कशी बनते तर पुढे आपण बघणारच आहेत। ही आपण प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकतो। आईला जर वर्षभर आपल्याला याचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण अशी स्टोअर पण करू शकतो। आता स्टोअर करण्यासाठी मी काचेची बरणी घेतलेली आहे आणि काचेच्या बरणीमध्ये जर तुम्ही ठेवले तर याचा आस्वाद तुम्ही वर्षभर घेऊ शकता। अशा प्रकारे जर आपण बनवून ठेवली तर तुम्ही ही पूर्ण वर्षभर ही चांगली त्याच्यामध्ये टिकून राहते आणि ही आपल्याला पाहिजे तेव्हा तिचा आस्वाद घेता येतो। तर ह्यासाठी मी काय केलेलं आहे, कच्ची कैरी घेतलेली आहे। बघा, ही कच्ची कैरी घेताना आहे ना, ज्यामध्ये बाठा तयार असेल तीच घ्यायची आणि वरचं साल काढून घेतलेलं आहे। मी धुवून घेतली पहिला आणि मग साल काढून घ्यायचा आणि बाठा जर असला तर ती जास्त टिकून राहते। जर कोय असेल आंब्यामध्ये तर ती जास्त दिवस टिकली जात नाही। आता हे याचे काप करून घ्यायचे। काप करताना एका साईजमध्येच करून घ्यायचे, म्हणजे ती चांगली व्यवस्थित वाळली पण जाते आणि मसाला चांगला लागतो। तर मी हे बघा, याच्यामध्ये संदेव मीठ टाकलेलं आहे आणि ह्यामध्ये मी सगळ्या प्रकारचे मसाले टाकलेले आहेत। तर मसाले मी याच्यामध्ये जिरा पावडर टाकलेला आहे आणि ह्यामध्ये मी आपलं साधं मीठ पण टाकलेलं आहे। तिखट मसाला मिरची पावडर टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये मी चाट मसाला पण टाकलेला आहे। तर हा चाट मसाला पण ह्याच्यामध्ये टाकला की चव छान लागते। मी सगळ्या बाजूने आता ही लावून घेते। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या बाजूने लावली ना का मसाला सगळ्या बाजूने लागतो आणि ही अशी उन्हामध्ये अशी पसरून ठेवायची ताटामध्ये। अशी ताटामध्ये पसरून ठेवली का चांगली कडकडीत 3 दिवस उन्हामध्ये अशी वाळवायची आहे। ही वाळवली ना की बघा, ही अशी तयार होते आणि मग ही अशी तयार झाली की आपण वर्षभर आस्वाद घेऊ शकतो। माझी ही रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।